फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काटा पायात रुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना पण तरी न हरवे तिच्या ओठातील हसू दुःख आपल्या मनीचे नाही जगादिले दिसू दिस कष्टाचे सोसते स्वप्न उद्याचे पाहते सिंधू 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 सिंधू. त्या खोट्या पत्रिका तयार करून करून हात अगदी मोडाला येतात बुवा. हे लेले गुरुजी खोट्या पत्रिका तयार करतात. होय आणि ते त्यातनं पैसे बी उकळतात. अहो किती माणसं गोळा केली ती गुरुजी. अहो एकदा बाहेर आलात ना की कळेल किती माणसं जमलीत तुमच्या सत्काराला. ते या लेले गुरुजींचा निकाल आता पुणेकरच लावतील. कुणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला? स्वतंत्र निर्णय घेण्या इतके मोठे झालात का तुम्ही? अरे आजोबा रागावतील, या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा काही विचारच नाही केला ना. सिंधू, अगं तू गुणाची, शहाणी, लहान वयातही खूप समज असलेली असं म्हणतो ना ग आम्ही तुला. का असं केलंस तू? गुरुजींचा असा अपमान केला? सगळं आलंय माझ्या कानावर. आजी, आमचं चुकलं. आजी, खरं तर ही कल्पना म्हणजे आम्हीच ठरवलं होतं की लेले गुरुजींकडे जायचं. पण हे असं काय होईल हे लक्षातच नाही आलं. अगो सरस्वती, काय झाले? तू अशी घाबरलेली का दिसते? सासूबाई, अहो हे लेले गुरुजींचं प्रकरण फारच वाढेल असं वाटतंय हो. शनिवार वाड्यावर विद्वानांची बैठकही बोलवली आहे त्यांनी आणि आपल्या घरातल्या सगळ्या धार्मिक विधींवर बहिष्कार टाकायची चर्चा आहे म्हणे. श्रीहरी श्रीहरी. आत्ताच मामंजींचं बोलणं कानावर पडलं. यांना आणि दामोदर पंतांनाही फार सुनावलं हो त्यांनी. आणि आता हे तणतण करत कुठेतरी निघून गेले. अण्णा असा का वागतोय कळतच नाही. गणराया, या घरावर काही विघ्न आणू नकोस रे बाबा. आता तुला चिंता आहे रे या सगळ्याची. खरं तर ना माझंच चुकलं. गौरीच्या विसर्जनानंतर मीच घेऊन यायला पाहिजे होते या दोघांना घरी. का केलं रे तुम्ही असं? सिंधू, अगं तुझ्या बाबांनी माझ्याकडनं वचन घेतलंय मी तुझी काळजी घेईन म्हणून. पण तू जर असं वागत राहिलीस तर माझी पंचायत होते ग. मला रागावता येत नाही म्हणूनच वागता ना तुम्ही दोघं असं. गोदावरी, गोदावरी, गोदावरी बाहेर ये. हो काय झालं? एवढ्या जोराने का हाका मारताय तुम्ही? इथून लगेच निघायचंय. या घरात थांबायचं नाही यापुढे. हो झालंय काय आणि एवढे रागावलेत कशासाठी? काय झालंय? आत्ताच तुझ्या आप्पांनी शालजोडीतले देऊन सत्कार केलाय आमचा सागर संगीत. अप्पांनी? अहो पण कशासाठी? तुला लुबाडणाऱ्या त्या लेल्याला धडा शिकवायला गेलो होतो. त्याच्यावरून आम्हालाच बोलले सासरे बुवा. आमचं काही एक ऐकून न घेता उद्धार केलाय आमचा त्यांनी. मला आता या घरात थांबण्याची अजिबात इच्छा नाही. अहो पण तुम्ही गेलातच कशाला लेले गुरुजींकडे? तुझ्या डोक्यातलं त्याचं भूत उतरवायचं होतं ना म्हणून. अहो पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की. छान. म्हणजे त्यांच्याकडून राहिलेली कसर आता तू भरून काढणार आहेस? तू सुद्धा आम्हालाच दोष देणार आहेस?
सारासार विचार करायचाच नाही असं तुम्ही रानड्यांनी ठरवलंय का? त्या लेल्याचा ढोंगीपणा आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलाय, 4 लोकांसमोर सिद्ध केलाय. आता त्यानं कितीही आटापिटा केला तरी आपण ठाम राहायला नको. तुमचा कोणाचाच विश्वास नाहीये का आमच्यावर? अहो, विश्वासाचा प्रश्न नाहीये. तुम्ही म्हणताय तसं असेलही. अहो, पण लेले गुरुजींची पत मोठी आहे, त्यांचं स्थान मोठं आहे समाजात. उद्या त्यांनीच आपल्यावर सगळं उलटवायचं ठरवलं तर आपलीच पंचायत नाही का होणार? तेव्हाच तेव्हा बघू, पण मला आता इथे एक क्षणही थांबायचं नाही. तू सामान आवरायला घे, आपण लगेच निघणार आहोत. मुलं कुठे आहेत? रघु, रत्ना, चला आपल्याला घरी जायचंय. अहो, पुरे करा आता तुमच्या येरझाऱ्या. हे डोकं उठलंय माझं. इथे अस्वस्थ होऊन काही होणार आहे का? काळजी वाटते ग. काय झालं असेल बैठकीत? अंधार पडला तरी अजून शहानिशा चालू आहे असं कळलंय. लेले गुरुजी पूर्ण ताकदीनिशी शास्त्री पंडितांच्या समोर हजर राहिलेत असं समजलंय. हो, मग तुम्हाला काय वाटलं? गुरुजी लोटांगण घालणार आहेत त्यांच्या समोर? अगं तसं नाही ग, पण उद्या त्यांनी त्यांची बाजू सिद्ध केली तर रानड्यांच्या घराण्यावर बहिष्कार टाकला जाईल. अगं मग पुढे कसं होईल ग? ते ना तुमच्या लाडक्या सिंधूला विचारा. जगाचा कैवार घ्यायला निघालेली असते ना ती. लेले गुरुजींना खोटं ठरवून जगाचं कल्याण करायचंय तिला. एवढीशी शेंबडी पोर आपल्याला न झेपेल अशी कामं करत असते. कुणामुळे? तुमच्या लाडामुळे. अगं अल्लड आहे ती. काही अल्लड वगैरे नाहीये, चांगली निर्ढावलेली आहे. मग या सगळ्या प्रकाराचा परिणाम काय होईल याचा विचार केलाय का तुम्ही? उद्या जर रानड्यांवर बहिष्कार टाकला गेला ना तर त्यांचे व्याही म्हणून आपणही होरपळून निघू, हे समजतंय का तुम्हाला? आपल्याकडेही कोणी येणार नाही. उद्या गोपाळ मोठा होईल, त्याची मुंज, सोड मुंज, लग्न याला कुणीही फिरकणार नाही. आणि त्याचं सोडा, तुमच्या लाडक्या पहिल्या पत्नीच्या श्राद्धालाही कोणी गुरुजी मिळायचं नाही हो. आणि हे सगळं तुमच्या सिंधूमुळे होतंय. सारखं काय तिला दोष देतेस? अगं अजूनही लहान आहे, माहितीये, लहान आहे, कळलं. एके दिवशी घरादारावर नांगर फिरवेल ना तेव्हा समजेल, डोळे उघडतील तुमचे. ग बाई, माझं नशीबच फुटकंय आणि या घरात आलेली. ही सिंधूसारखी काळजी माझ्या पदरी पडली. तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतीये, त्या काळटीमुळे माझ्या गोपाळाला जर काही त्रास झाला ना तर माझे शाप लागतील तिला. लक्ष्मी काळटी उठली. मी खरंच अवलक्षणी आहे का रे? नेहमी मला अवलक्षणी म्हणायची. सिंधू, तू रडू नको ना ग. असं काही नाहीये. हो, असंच आहे. मी जिथे जाते तिथे काहीतरी अशुभच होतं. मला काहीच नीट जमत नाही. मी नेहमी जे करायला जाते ते नीट नाही होत. मी कोणालाच आवडत नाही. तू सगळं स्वतःवर का ओढून घेतीये? तुझ्यात एकटीचा दोष नाहीये. पण मी सुचवलं होतं ना लेले गुरुजींकडे जायला. हो, पण मी आणि अर्जुन पण होतो ना तुझ्या बरोबर. पण मुळात कल्पना माझी होती ना. सगळं चुकलं माझं. उगाच मी असं वागले. अगं सिंधू, तू रडू नको ना. पप्पा आजोबा आपल्याला ओरडले. गोपिका आजी सर्व त्या सुद्धा आपल्याला ओरडलं. चूक नसताना ते आपल्याला कशाला ओरडतील? मी खूप वाईट मुलगी आहे. तू पण माझ्या बरोबर राहू नकोस, नाहीतर तुलाही माझ्यामुळे ओरडतील. तू सगळं स्वतःवर नको ना घेऊ. मला माहितीये माझंच जास्त चुकलंय. मी आता घराबाहेर सुद्धा जाणार नाही. हा काय वेडेपणा आहे? तू माझी समजूत काढू नकोस. माझी शपथ आहे तुला. मामनजी, अप्पा, 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 लेले गुरुजींच्या प्रकरणाचा निकाल लागला.
पुण्यातल्या सगळ्या शास्त्री आणि पंडितांसमोर खोटे पडले ते. आपल्यावरचं संकट टळलं अप्पा. बाई भाऊजी, अहो काय सांगताय? होय बहिणी, आत्ता तिथूनच येतोय मी. दादा, तू ही एक शुभवार्ता दिली आहेस, पण मला सांग, हा चमत्कार घडला तरी कसा? अरे ते खोटे कसे पडले? अहो अप्पा, ते खोटारडेच होते. अहो कसले साक्षी आणि पुरावे काय काय उभे करत होते. अहो त्यांच्या घरी जे धन आणि खोट्या पत्रिका सापडल्या ना, त्या सुद्धा अण्णा आणि दामोदर पंतांनी पेरल्या होत्या असा आरोप केला त्यांनी. अरे देवा, अवघडच आहे हो. हो ना, आपल्याला काय वाटले होते ते, पण स्वतःला खरं ठरवण्यासाठी दुसऱ्याला खोटं पाडलं त्यांनी, आणि तेही आपल्या घरातल्यांना. पण दादा, तू मला अजून सांगितलेलं नाहीयेस, हे सिद्ध कसं झालं? अहो अप्पा, सोमवार पेठेतले दाते त्यांनी जी साक्ष दिली ना, त्याच्यामुळे सगळी बाजी पालटली आणि त्या लेले गुरुजींचा डाव फसला. दाते म्हणजे कोण? अहो बहिणी, दाते म्हणजे पुण्यातलं अत्यंत खानदानी आणि प्रतिष्ठित घराणं. त्यांच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये कालसर्प योग आहे असं सांगून लेले गुरुजींनी लुबाडलं त्यांना. दाते काय श्रीमंत, आयतं गिराईकच लाभलं त्यांना. कमाल आहे आलेले गुरुजींची. मला वाटत होते हा माणूस हुशार आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, प्रामाणिक आहे, अभ्यासू आहे. ते सगळं ते आहेतच, पण धनाचा लोभ हा एक वाईट गुण चिकटला आणि आयुष्याची माती करून घेतली त्यांनी. एवढा विश्वास टाकला होता आपण त्यांच्यावर. असो, मग आता पंडितांची सभा काय म्हणते? लेले गुरुजींच्या सर्व कामकाजावर बंदी आणण्याचा निर्णय झालेला आहे. अगं बाई, त्यांना आता ना कुठला धार्मिक विधी करता येणार आहे, ना भिक्षुकी. अरे रे, हे मात्र वाईट झाले. कुणावरही अशी वेळ येणं हे वाईटच आहे. हा, पण एक मात्र बरे झाले, करावे तसे भरावे हेच खरे. पण माझेही जरा चुकले. खरं तर अण्णा आणि दामोदर पंत योग्य तेच सांगत होते, पण मी त्यांना समजून घेतले नाही. मुलांवरही मी उगाच चिडलो. मामनजी, अहो त्या वेळेला तसं वाटणं योग्य होतं. सुनबाई, माझ्या चुकीचं मी कधीच समर्थन करणार नाही. तुमच्या सासूबाई म्हणतात ना, तेच खरंय. माणसाचं जसं वय वाढतं तसं त्याने रागराग कमीच करायला हवा. माझी चूक झाली आहे, मला माझ्या नातवंडांची क्षमा मागायलाच हवी. आजोबा, अगं खरंच तुमचं काहीही चुकलेलं नाही, उलट माझीच चूक झाली. हे बघा, लेले गुरुजींबद्दल जो संशय आम्हाला कधीच आला नाही, तो संशय तुम्हाला आला, आणि तुम्ही धाडस करून त्यांचा खोटारडेपणा उघड केलात. त्यांची लबाडी शोधून काढलीत. शाब्बास. आजोबा, शाबासकी द्यायची असेल ना तर ती एकट्या सिंधूला द्या. खरं तर तिनंच हे सुचवलं, सगळी कल्पना तिचीच होती. हो का ग सिंधू? शाब्बास. काय रे, गोपिका आजी ओरडत होत्या तेव्हा माझं नाव घेतलं नाही, आणि कौतुक करताना घेतो, हे बरोबर नाही. हो सिंधू, अगं बरोबरच बोलतोय तो. तू गुणाचीच आहेस. तुझ्याकडून अशी चूक कधीतरी होते, आणि ही चूक नव्हती हे आता सिद्ध झालंय. खर तर मी चुकलो. तुम्ही क्षमा करा मला. अप्पा आजोबा, असं मोठ्याने लहानांची माफी नसते मागायची. सिंधू, हा तुझा मोठेपणा आहे म्हणून तू बोलतेस. आणि हे बघा, मोठ्यांकडून चूक झाली आणि ती लहानांनी सुधारली तर मोठ्यांनी लहानांची माफी मागणं यात काहीच चूक नाही. आणि खरं सांगू का सिंधू, तू आमच्या घराण्याच्या शिरपेचातला रत्नजडीत तुरा आहेस. तुरा. म्हणजे आम्हाला तुझा अभिमान वाटतो. पण मला असं वाटतंय तुम्ही मला अजूनही क्षमा केलेली नाहीये.
अरे मग जवळ या ना. असे बघताय काय? या या. भामिने, अगं ए भामिने, काय ग, काय चाललंय तुझं? लक्ष नाहीये का कामात? भाजी कधीचीच निवडून झालीये तुझी. अगं लक्ष लागण्यासारखं काही घडलं तर ना. जाऊ दे बाई, सगळ्या वाईटच बातम्या ऐकायला येत आहेत. काही वाईट घडत नाही भामिनी, सगळं चांगलंच घडतंय. तुला माहितीये रानड्यांकडनं बोलवणं आलंय मला. काल आपल्या सिंधूमुळे त्या लेले गुरुजींचं पितळ उघडं पडलं ना, म्हणून खूप कौतुक करतायत सगळे. लगेच भेटायला ये असा निरोप पाठवलाय त्यांनी. हो ना, जाऊन या मग तुम्ही. आमची सिंधू किती छान आहे, किती गोड आहे असे गोडवे गाऊन या जा. त्यांनी आमचं नशीब इथे थोडीच बदलणार आहे. तुला कसलं काही कौतुक वगैरे नाहीये का ग? तुम्हाला आहे ना तेवढं पुरे. बरं राहू दे, मी रानड्यांकडे जाऊन येतो, तयारी करायची खूप. पिसारा फुलवून नाचणंच बाकी ठेवलंय हो तुझ्या नवऱ्यानं. दुसरं अपेक्षित काय त्यांच्याकडनं? अगं स्वतःचा हक्काचा मुलगा आहे हेही विसरतात अनेकदा. त्या सिंधूचं जरा कौतुक कानावर आलं ना तरी निघाले लगेच तिच्या आरत्या गायला. एक तर त्या सगळ्या सभेसमोर लेले गुरुजींचं पितळ उघडं पडलं म्हणून ठीक. त्यांनी जर डाव उलटवला असता ना, आता काय झालं असतं कुणास ठाऊक. अगं पण हे सगळं जे घडलंय ना ते आपल्या पथ्यावरच पडलंय बघ. ते कसं? अगं उलट सिंधूचं प्रस्थ नाही का वाढणार? तिचं काय व्हायचं ते होऊ दे, पण ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे हे लक्षात येत आहे का तुझ्या? तू न कोड्यात बोलू नको बाई. काय जे असेल ते स्पष्ट सांग, आधीच डोकं उठलंय माझं. हो, तो लेले खोटा ठरल्यामुळं त्यानं लुबाडलेले सगळे पैसे आता त्याला परत करावे लागणार. सिंधूच्या पत्रिकेतला त्रिपाद दोष लपवण्यासाठी त्यांना आपल्याला किती वेळा लुटलंय लक्षात आहे ना तुझ्या? पण आता ते सगळे पैसे आपण वसूल करू शकतो. खरंच की ग? पण तो देईल का पैसे? तो काय, त्याचे पितर पण देतील बघ. अगं अख्ख्या पुण्यामध्ये त्याची नाचक्की झालीये. तू त्याच्याकडे जा आणि सगळे पैसे परत माग, आणि नाही म्हणाला तर फौजदारांकडे जाईन अशी धमकी दे त्याला. कसा वट्टीवर येत नाही तेच बघ. ताप अर्धमेला झालाय. त्यानं गिळलेलं सगळं बाहेर काढायची हीच संधी आहे बघ. कळलं ना? गोदावरी, माझा कोट आणि टोपी आण बघ रे जरा. आले. काय हो? अगं कोट आणि टोपी आण म्हणलं. कोट? कोट. हो. टोपी कुठे आहे? काय झालंय? कसला विचार करते? काही नाही. त्या लेल्याचं भूत अजून डोक्यातनं गेलं नाही वाटत. नाही हो. गोदावरी, तू आता अजिबात काळजी करू नको. काल पुण्यातल्या सगळ्या शास्त्री पंडितांसमोर त्याचं पितळ उघडं पाडले. आता तरी त्याने सांगितलेल्या गोष्टी मनातनं काढून टाक. अहो, कालच्या प्रकारानंतर गुरुजींवर बंदी आणली म्हणे. खरं तर हे सत्कर्म आधीच घडायला हवं होतं, पण थोडा उशीरच झाला. असो, त्याच्याच कर्माची फळं भोगतोय तो. पुणे सोडून चाललाय. अहो तेच म्हणतेय मी. भिक्षुकीवरच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं पोट होतं. हो तर काय करतील ते? छे बाई, कर्मणी दशा. माझंच चुकलं. मी हे सगळं तुम्हाला सांगायलाच नको होतं. माझ्यामुळे त्यांचं कुटुंब आता रस्त्यावर आलं. आता त्यांच्या या अवस्थेबद्दल सुद्धा तू स्वतःला दोष देणार आहेस का गोदावरी? तुझ्यामुळे काहीही बिघडलेलं नाहीये. त्याने जर प्रामाणिकपणे स्वतःच्या ज्ञानाचा योग्य उपयोग केला असता तर अशी वेळ आली नसती त्याच्यावर.
आणि त्याच्या कुटुंबियांचं म्हणशील तर इतके दिवस त्याच्या पापातून मिळालेल्या सुखात ते जगत होते ना, मग आता शिक्षेतही वाटा हवाच. एवढा विचार करू नकोस. येतो. माझ्या आयुष्यात कुठलीच गोष्ट धड का होत नाहीये. हे गुरुजींचं प्रकरण उगाच काढलं मी. कसेही वागले असले तरी शेवटी माणूसच आहेत ना ते. कर्मणी दशा उगाच विषय काढला यांच्यापाशी. नाही, गुरुजी निघून जायच्या आधी निदान एकदा तरी भेटून यायलाच हवंय त्यांना. गुरुजी, एकदा दोनदा नाही कितीतरी वेळा, आणि ते सुद्धा न मोजता आम्ही तुम्हाला धन दिलेलं आहे. ते सगळे पैसे मला आत्ताच्या आत्ता परत हवेत, नाहीतर मी फौजदाराकडे जाईन ना, सांगून ठेवतीये. तू फौजदाराकडे जा की राणी एलिझाबेथ कडे जा. माझ्याकडे तुला दिला फुटकी कवडी सुद्धा नाही. पाया पडतो तुझ्या. जेवढे पैसे आहेत तेवढे तरी राहू देत माझ्याकडे. का आम्ही दिलेले एवढे पैसे कुठे ठेवले तुम्ही? जमिनीत पुरले का गिळले? एक तर पदरमोड करून तुम्ही मागाल तेवढी दक्षिणा आम्ही देत गेलो आणि तुम्ही आम्हाला फसवलंय. अरे माफ कर मला, माझा पिच्छा सोड आता तू. पिच्छा सोडू? असा कसा पिच्छा सोडेन मी? थांबा, तुम्ही ना असे नाही ऐकणार. मीच बघते कुठे ठेवले असतील पैसे. सांगितलं ना तुला एकदा. सोडा. सांगितलं मला तुला पैसे. तुला सोडा तुम्ही. सांगितलं तुला एकदा मी काही नाहीये त्याच्यामध्ये. माझं गाठोड दे. दे इकडं, दे. हे काय आहे? काय आहे हे? ह्या आहेत का तुमच्या फुटक्या कवड्या? माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतीस चांडाणी. त्याचे फळ भोगशील. हे बघा, दुसऱ्यांचं भविष्य सांगण्याचा अधिकार ना तुम्ही गमावलायत आता गुरुजी. मला खोटं भविष्य सांगून लुबाडलत ना, आता त्याची फळं भोगा. भामिनी, तुला जे भविष्य सांगितलं ते खरं होतं. हो, बोललो खोट. लोकांना भीती दाखवून लुबाडलं, हे कबूल. पण तुला जे सांगितलं त्यातला शब्द न शब्द खरा आहे. याची खोड मेला. तू नकोस भामिनी. सिंधूच्या पत्रिकेत खरंच दोष आहे. तुला आत्ता विश्वास बसत नाही. त्या दोषामुळे तिच्या सासरी जेव्हा चिता जळतील ना, तेव्हा खात्री पटेल. गुरुजी, हे काय बोलताय तुम्ही? घरात येणारी मुलगी जर समंजस नसेल तर घरातलं सगळं चैतन्य लोप पावतं. तुझ्या सिंधूने मात्र दुप्पट चैतन्य आणलंय या घरात. घरात खूप चांगल्या गोष्टी घडतायत, शुभ गोष्टी घडतायत. म्हणून आम्ही विचार करतोय की घरात एक सत्यनारायणाची पूजा ठेवावी. उद्या पूजा आणि जेवण म्हणजे उद्या कितीतरी तयारी करावी लागेल गो. मला आधी नाही का सांगायचं? तुला कशाला सांगायला हवं? तुला कुठे तयारी करायची? नाही, उद्या पूजेसाठीचा सगळा स्वयंपाक मीच करणार आहे.